तुरुंगात टाकण्यापूर्वी माझ्यावर पक्ष सोडण्याचा दबाव होता. संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, दाव्याने खळबळ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुरुंगात टाकण्यापूर्वी आपल्यावर शिवसेना सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता. आपण त्या दबावाला बळी पडलो नाही, त्यामुळे आपल्याला तुरुंगात जावं लागलं. तर दुसरीकडे अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी सोयीनुसार भूमिका बदलली. त्याचा फायदा त्यांना आता मिळत आहे. आता नवाब मलिक यांचीही संपत्ती त्यांना परत मिळेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत म्हणाले की अजित पवार यांची 1,000 कोटींची संपत्ती जप्त केली. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट मिळाली. नवाब मलिक यांनाही क्लीन चिट मिळणार आहे. प्रफुल्ल पटेल यांची 300 कोटींची संपत्ती जप्त केली होती. प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊद इब्राहिम संदर्भात आरोप होता. या सर्व दबावांमुळे ते भाजपासोबत गेले. माझ्यावर शिवसेना सोडण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला होता. मला तुरुंगात टाकण्यापूर्वी पक्ष सोडण्यास सांगितलं होतं, परंतु मी शिवसेनेसोबत राहिलो, त्यामुळे मला तुरुंगात टाकलं गेलं. माझे राहते घर जप्त केले. मराठी माणसाचे राहते घर मुंबईत किती असणार, ते ईडीच्या ताब्यात आहे. माझी गावाकडची वंशपरंपरेने मिळालेली जमीन ताब्यात घेतली आणि त्यांच्या संपत्तीवर टाच आली आणि ताबडतोब काल शपथग्रहण सोहळा जो मोदींच्या उपस्थितीत झाला, त्यानंतर काल केंद्र सरकारनं, ईडी, इन्कम टॅक्स जे कोणी असतील, त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची 1,000 कोटीची संपत्ती ही स्वच्छ केली, मुक्त केली. त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्यांवरती ईडीनं टाच आणली. पण ते फक्त भारतीय जनता पक्षाला शरण गेले नाहीत, म्हणून त्यांच्या प्रॉपर्ट्या या मुक्त केल्या. आणि आता मला असं वाटतं लवकरच नवाब मलिक यांची प्रॉपर्टीसुद्धा सोडवली जाईल. माझी स्वतःची संपत्ती, ही संपत्ती नाही, राहतं घर ईडीनं ताब्यात घेतलं आहे. राहतं घर, 2 रूम किचन, मराठी माणूस आहे आणि गावची वडिलोपार्जित जमीन 40 गुंठे ही ईडीच्या ताब्यात आहे. आम्ही त्यांना सांगतोय, हे आमच्या अधिकृत कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि जमीन आहे, ही आम्हाला मुक्त करून द्या. पण नाही, आमच्यावर दबावात तुम्ही पक्ष सोडलात तर तुमची सगळी जी काय घर वगैरे जप्त केलं आहे ते आम्ही मोकळं करू. पण आम्ही हे करायला नकार दिला. ठीक आहे, पण अजितदादा पवार असतील, प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षात बरोबर जातात. 8व्या दिवशी त्यांची 200-250 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊदशी संबंधित आहे, दाऊद इब्राहिमशी व्यवहार आहे, यासाठी जप्त केलेली त्यांची प्रॉपर्टी ईडीनं ही 8व्या दिवशी मोकळी केली प्रफुल्ल पटेलांची. त्याच्याविषयी आम्हाला असूया नाही. एकतर तुम्ही खोटे खटले दाखल केलेत किंवा तुम्ही त्यांना आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही मोकळ्या केल्या. असे महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेकांच्या प्रॉपर्ट्या भारतीय जनता पक्षाबरोबर गेले. मग बेनामे असतील, भ्रष्टाचाराच्या पैशातून, मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून घेतलेल्या प्रॉपर्टी असतील, या सगळ्यांना आपण ताबडतोब मुक्त केला आहे. हा आपला भ्रष्टाचाराचा 0 टॉलरन्स. मी यासाठी सांगतोय, मी दादांचं अभिनंदन करतो. ते फार त्याच्यामुळे अस्वस्थ होते, तणावाखाली होते. हजारो कोटीची प्रॉपर्टी त्या लोकांनी जप्त केल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला. आपल्या वडिलासमान काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला विधानसभेत हास्य दिसेल, स्मितहास्य दिसेल त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर. त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे. पण या देशभरामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या कारवायातून जी संपत्ती जप्त केलेली ईडीने, ती सुद्धा संपत्ती काळजीपूर्वक अभ्यास करून मोकळी करावी असं माझं ईडीला आहे. आणि त्यासाठी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडू नका. अंजली दमने जे म्हणतायत सध्या की याचसाठी अजित पवार म्हणाले तर मी तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. नाही, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे ना, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेने पक्ष का सोडला? याच भीतीपोटी सोडला ना. अजित पवारांनी का सोडला? यासाठी सोडला. प्रफुल्ल पटेलांनी का सोडला? यासाठी सोडला.
म्हणजे हा जो विजय आहे भाजपला मिळालेला किंवा हे जे राजकारण आणि कारस्थान आहे ते सोपं नाही आहे. तुम्ही उपमुख्यपदाची शपथ घेतल्यावर चौथ्या दिवशी तुमची 1000 कोटीची संपत्ती, जप्त केलेली संपत्ती ही अशा प्रकारे मोकळी केली जाते. 8 दिवस थांबा, एवढी घाई काय आहे? थांबा जरा, लोकांना विसरू द्या. पण निर्लज्जपणाचा हा सगळा कारभार हा सुरू आहे. उद्या जर तुम्ही त्यांच्यासोबत गेले तर तुमची जी प्रॉपर्टी त्यांनी सील केली ती सोडवतील असं तुम्हाला म्हणायचं? नाही, माझ्यावरती यापूर्वी अनेकदा मला या सूचना आलेल्या आहेत. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा, शिवसेना सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. तुमची माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसता. संपत्ती कुठे? राहतं घर आहे हो मुंबईतलं. अहो, मध्यमवर्गीय मराठी माणसाचं राहतं घर किती मोठं असणार? 1000 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट, तेही ईडीनं जप्त केलं. ईडीनं आमचं राहतं घर जप्त केलं. त्या घरात मी राहतो ते राहतं घर, वडिलोपार्जित जमीन जप्त केली. किती? 40 गुंठे. 40 गुंठे बरं का, 1000 कोटी नाही, 5, 25, 50 लाख तेव्हाची किंमत. पण आम्हाला त्रास द्यायला ही आमचं घर, आमची गावची जमीन अलिबागची जप्त केली आणि असं दाखवलं की मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून. अरे कसलं मनी लॉन्ड्रिंग? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.